गाडी जरा हळू चालवा हो. अरे टेन्शन वा घेऊ नका, तुम्हाला उडत उडत नेईन म्या, बघा तुम्ही. अहो चालवतच घेऊन जा आणि जरा नीट चालवा. अहो गजोदर, तुम्हाला सबूत देतो की तुम्हाला राईट येळेत एअरपोर्टला पोहोचवेन म्या. हा भाऊ, आम्हाला एअरपोर्टवर पोहोचवत आहे का कायमचं वर? तुम्ही लोक घाबरताय म्हणून हळूहळू चालवतोय म्या. जरा समोर बघून चालवा. ए ए ए मूर्खा, चल हो बाजूला. अरे भाऊ, जरा हळू चालवा. अहो मी लहानपणापासून पाहूनच चालवतोय. फक्त एवढंच आहे की एका डोळ्यानं जरा अंधुक अंधुक दिसायला लागले. अरे देवा, माझी छत्री गेली र. यो बघा, बकऱ्याचं समद खानदान रस्त्याच्या मधोमध उभं राहून गवत पार्टी करते. हे बकर पार्टी बाजूला वा. चला वाजले. अरे ते तर वाचले, पण आता आपल्याला कोण वाचवणार? शरीरातली सगळी हाडं खिळखिळी झाली रे बाबा. काय करताय? दार तर उघडा. वाय मॅडम. अहो. हा हा अहो मॅडम, जरा रेटिंग तरी देऊन जा ना. किती स्टार द्याल? तसं तर 5 स्टार द्यायला पाहिजे, पण मी असमाधानी आहे. मला 4च दिले तरी मी चालवून मी घेईन. तुझी तक्रार करेन. तुझे लायसन्स कॅन्सल करून टाकेन. अहो नाही मॅडम, असं करू नका हो. माझी नोकरी जाईल हो. लवकर चला. अहो. बापरे, केवढी मोठी लाईन आहे. आपल्याला आधीच उशीर झालाय. मी पहाटेच्या फ्लाईटला नेहमीच लेट होते. ओहो बानी, प्लीज माझी पर्स पकड. मी जरा सामान ठेवून येते. मॅडम लवकर चला, तुम्हाला खूप उशीर झालाय. घाईघाईत मॅडम आपल्याला मागेच सोडून गेल्या आणि त्यांची पर्सही इथेच राहिली आहे. यात त्यांचा मोबाईल आणि कार्ड सुद्धा आहेत. चला लवकर मॅडम कडे जाऊया. चला. पुन्हा मॅडम थांबा, आम्ही येतोय. मॅडम आमच्यासाठी थांबा. मी पुढे का नाही जाते? थांबा. लवकर चला. लवकर चला. अरे रे रे रे. अकबर, टेक ऑफचा टाइम झालाय, चल लवकर. अरे असं कसं जाणार? माझं काम वाढलं ना. सॉरी, आम्हाला लेट झालाय. आम्हाला विमानात जायचंय. हा, असं कसं जाणार? बोर्डिंग पास कुठे आहे? हे आमच्या हातातून पडून तुमच्या पासेस मध्ये मिक्स झाले. काय झालं अकबर? म्हणतायत विमानात जायचंय आणि पास दाखवत नाहीयेत. सर, आमचे पास यांच्या पासात मिक्स झालेत. कळलं काय? बर, टेक ऑफचा टाइम झालाय, यांना आत येऊ दे. मुलं तर आहेत, आतमध्ये बोर्डिंग पास चेक कर. तुम्ही म्हणताय म्हणून सोडतोय, नाहीतर माझं डोकं सटकलं असतं तर एअरपोर्टला 4 फेऱ्या मारून बाहेर हाकलून दिला असता. माझं नाव अकबर उगाच ठेवलंय काय? आता चला. वेलकम
थँक्यू अरे यार क्या पहा मॅडम तिकडे नाही मी या इकडे या. आता हे पहा या 4 सीट्स रिकाम्या आहेत. आता इथे बसा, नंतर तिकीट पाहून बसवून देतो. आम्हाला आमच्या सीटवरच बसायचे मॅडम जवळ. हे पहा चिडायला लावू नका, नाहीतर दादर पासून बोरिवली पर्यंत पळायला लावेल. माझं नाव अकबर भोपाली उगीच ठेवलंय का? चल बघूया आपल्या मॅडम कोणत्या सीटवर बसल्या आहेत. क्या बघा प्लेन मध्ये असं कोणी आहे का जो पहिल्यांदा बसलाय? त्यांनी हात वर करा. तुम्हाला इमानात उडताना लय भ्या वाटते वय. मला नाही वाटत, मी आता इमानाशिवाय सुद्धा उडू शकतो. अरे वा, सगळे प्लेन मध्ये बसलेले म्हणजे सगळ्यांना माहितीये की कुठला दरवाजा कुठे आहे आणि ऑक्सिजन मास्क कुठून पडणार आहे आणि सेफ्टी बॅग कुठे असते ते. अरे हे काय, मला वाटतं समजा ऑक्सिजन हेच लोक संपवतील, कळलं काय? आता आपण उडी मारणार आहोत. सर्वांनी पेटी बांधून घ्या. आम्हाला आमच्या सीट्स कधी मिळणार आहेत? ही काय सीट नाहीये, लाकडाच्या बाकावर बसलायस. गपचूप बसून रामिया. आपण कन्याकुमारीला केव्हा जाणार सर? तुमची मर्जी, जेव्हा जायचंय तेव्हा जा. याला म्हणायचंय हे विमान कन्याकुमारीला कवा जाईल? तुझ्या आजोबांचं विमान आहे का कन्याकुमारीला जाईल ते? हे तर गोव्याला जाऊनच उतरेल मिया. अरे नाही, मला वाटतं आपण चुकीच्या फ्लाईट मध्ये बसलोय. मॅडम मॅडम कोण मी? नाही त्या एक्सक्यूज मी मॅडम, हे तुम्हाला बोलवत आहे. या आपल्या मॅडम नाही. ही तुमची फ्लाईट नाहीये, त्या तुमच्या मॅडम नाहीयेत. अरे काय चाललंय हे? आम्हाला कन्याकुमारीला जायचंय, आम्हाला इथेच उतरवा. मला इथे उतरवलं तर खाली लँड करता करता कायमचे वरती पोहोचाल. माझं डोकं सटकवू नको, गपचूप बसून राहा. तुमच्या मॅडमना कळू तुम्ही गोळ्यात आहात ते. अरे पण कळवाल कसं? त्यांचा मोबाईल तर आमच्याकडे आहे. अरे मग काय झालं मिया, कन्याकुमारी ग्राउंड स्टाफला कळवून टाकतो. तुम्ही सगळे परंपरा हॉटेल मध्ये जाऊन थांबा, तुमच्या मॅडम तिथे पोहोचतील. परंपरा हॉटेल. आम्हाला परंपरा हॉटेलला जायचंय. या बसा. हॅलो, वेलकम सर. तुम्हाला हे वेलकम ड्रिंक घ्यावंच लागेल, ही आमची परंपरा आहे. अरे पण मला नकोय. घ्यावंच लागेल सर, परंपरा बदलू नाही शकत. चला प्या बरं पटकन. वेलकम सर, तुमचं स्वागत आहे. बोला सर, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? ते आम्हाला एक रूम हवी आहे. कसं हॉटेल आहे हे? हा, खूप चांगलं हॉटेल आहे, खूप मोठं हॉटेल आहे.
पण तुम्हाला रूम मिळणार नाही. अहो मिळेलो, तुम्ही फक्त चावी द्या, आम्ही शोधून घेऊ. हे पहा, आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आम्ही मुलांना रूम नाही देऊ शकत. नाही नाही, रूम आमासनी नकोय, मॅडम ना पाहिजे. त्या मीटिंगला गेल्या ती सांच्याला येतील, कळलं काय? हो ना, त्यांनी क्रेडिट कार्ड देऊन रूम बुक करायला सांगितलीये. तुमच्या मॅडमना सांगा, रिसेप्शनला येऊन कागदांवर सह्या करा. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. तुम्ही प्रत्येक वाक्य असं गाऊन का बोलता? ही माझी स्टाईल आहे. या घ्या चाव्या. रूम नंबर आहे 2262. चाव्या आम्ही डाव्या हातात नाही, उजव्या हातात देतो. पण असं का? आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता आम्ही जरा फिरायला जाऊ का? इथे एखादी रिक्षा बिक्षा भेटल का? आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. इतकं सगळं आहे आणि एक रिक्षा नाहीये. आम्ही मोठ्या मोठ्या कार्स ठेवतो, ही आमची परंपरा आहे. आम्हाला मोठी कार नकोच आहे. घ्यावी लागेल. आमचे पाहुणे दुसऱ्या कोणाकडून कार नाही घेऊ शकत, ही आमची परंपरा आहे. सोडा, आम्हाला फिरायलाच नाही जायचं. आम्ही रूम मध्ये थांबतोय. रूम मध्ये 4 थंड लिंबू पाणी पाठवा. हा, लिंबू पाणी का? ते सुद्धा नाहीये. लवकर पाठवा, तहान लागलीये. अरे वा, काय रूम आहे, कळलं काय? अरे वा, इथून सगळं मस्त दिसतंय. लय सुंदर हाय. हो ना. स्विमिंग पूल सुद्धा आहे. वा, मजा येईल. हे जायची गरजच नाहीये. रूम मधूनच इतकं छान दृश्य दिसतंय. माझी आवडती फिल्म लावतो, बोका कमवतो खोका. तू इथे आल्यावर सुद्धा DVD वर फिल्म बघणार आहेस? हं? ही माझी आवडती फिल्म आहे. हिरोईनचा आवाज एकदम मॅडम सारखा आहे आणि मला ना मॅडमची खूप आठवण येते. आतापर्यंत तुम्ही जे करत होता ते मी गपचूप सहन करत होते. त्याशिवाय तू करू काय शकते? पण जर माझ्या मुलांना काहीही झालं तर मी सहन नाही करणार. हा, मग काय करणार तू? हा, आतापर्यंत तुम्ही माझा दुर्गेचा अवतार नाही पाहिलाय. म्हणजे तू मला धमकी देते? ही धमकी अजिबात नाहीये. तुम्हा सर्वांना मी बघून घेईन. आता बघ मी तुझ्या मुलांबरोबर काय करतो. माझ्या मुलांवर हल्ला केलाय तुम्ही. तुम्हाला मी गोळ्या घालेन. दादूस, फिल्म रात्री बघ. आता आपण फिरायला जाऊया, चल. अरे पण जाणार कसं? त्या मॅनेजर कडून कार भाड्यानं घ्यावी लागेल. ते त्याचे नियम, अटी आणि परंपरा आणि अजून काय काय आहे. मग आपण खिडकीतून पळून जाऊया, चला. हं, हं. अरे वा, वॉटर स्पोर्ट्स. मी जेट स्कीइंग करीन. आणि मी पण, कळलं काय? नाही पोपट, आपण पॅराशूटने उडूया. अरे पण म्या. अरे चल रे, मज्जा येईल. काय मज्जा येते ना. गाढवा, म्या
तर रोजच उडतो. ही माझ्यासाठी मजा नाहीये. मला जेट स्कीइंग वर जायचं होतं, कळलं काय? खूपच सुंदर आहे यार. अरे वा, काय मस्त कार आहे. मला तर आवडलीच. हिच्यासोबत एक सेल्फी घेतो. या झगास लैलाबाई, या नोटबंदीमुळे आजकाल कोणी गाडीमध्ये पैसे ठेवत नाही. चांगलंय. तू मजनू आहेस म्हणून इतरांना लैला बनवणार का? अरे लैला नाही, लाला नाव आहे माझं. लाला भाई. कंट्रोल लाला, कंट्रोल. ते गाडी बघा, काय झगास आहे ना. पहिला मी विचार करायचो की तुझं डोकं थोडं कमी आहे, पण आता माझी खात्री पटली की तुझ्यापेक्षा मोठा गाडा वाजून कोणी नाहीये. कंट्रोल लाला, कंट्रोल. ती जुनी अँबॅसिडर आता कोणाची ब्रँड अँबॅसिडर होऊ नाही शकत, लक्षात ठेव. विचार कर, त्याच्यामध्ये बसणारा किती कंगाल असेल तो. काय पण तिचे टायर बघा, आताच बदललेले दिसतायत. त्याचे कमीत कमी 20,000 तरी मिळतीलच. काय बोलता बाय, आपण चोरायचे का? आता समजलं मला की पेट्रो गँगवाले माझी इज्जत का नाही करत. या मूर्खाबरोबर राहिलो तो उरली सुरलेली इज्जत पण धुळीला मिळेल. हे आपण काही छोटे मोठे चोर नाही, आपण पेट्रो गँगचे डॉन आउट डॉन, समजला? जा एखादी मोठी गाडी शोध. ओके बाय. बाय, ती बघा, काय झकास गाडी आहे. चांगलं आहे, चांगलं आहे. जरा बघ, त्याच्यामध्ये एक ब्रीफ केस पण आहे. मला वाटतं त्यात खूप माल आहे. चल ती चोरूया. हाय, हे पहा, अजून एक सुटकेस. अरे हे काय, या बोक्याने तर चोरी करताना आपली फोटो काढली आहे. लैलाबाई. चांगलं. किती वेळा सांगू तुला मजनू, लैला नाही लाला, लाला. समजत नाही, काही येतं काय तुला? अरे कुठे तुमची नेमप्लेट बनवून घेतली बाय. फोटोकडे लक्ष द्या ना बाय. हे शाण्या, फोटो दाखव. कॅमेरा चांगला आहे. कितीला घेतलास? नाही, फार महाग नाहीये. अरे तरी पण सांग कितीला आहे. अरे भाई, इथे काय शॉपिंग करायला आले का? याचा भाव विचारताय तुम्ही? फोटो डिलीट करा. लैलाबाई. लैला नाही, लाला भाई. ए बोक्या, हा तुझा फोटो, हा माझा फोटो. सांग ह्याच्यात काय अंतर आहे? अरे कॅमेरा बनवणाऱ्यांनी अंतर नाही केलं तर आपण कोण आउट अंतर करणार आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे किंवा कलर, डिलीट तर करायला लागणार, नाहीतर परिणाम वाईट होतील, लक्षात ठेव. कंट्रोल लाला, कंट्रोल. अरे भाई, तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये इतके कॉन्टिनेंटल का होता? अरे कॉन्टिनेंटल नाही रे, सेंटिमेंटल, सेंटिमेंटल. हो, तेच ते. जर फोटो चांगले आहेत तर मग डिलीट कशाला करायचे? मी नाही करणार. चल, डोका फिरू नकोस. चल, कॅमेरा आम्हाला दे. डोकं फुटलं रे. चांगलं आहे. सावरया, हे लोक माझा कॅमेरा घेतात. यांची तर मी आता पुंगीच वाजवतो, कळलं काय? यार, आपण आधीच बऱ्याच प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. मारामारी करू नका, पळा इथून. अरे पकड त्यांना. थांब रे. कुठे गेले? तो बघ, पकडा त्याला. बघा बाय, मी पकडला. झकास. माझ्या मुलाला त्रास देतो. आम्ही तर विचारत होतो की आईस्क्रीम कितीला पडला. सांगतो. कुठे आहेत मुलं? माझी मुलं कुठे आहेत? हे काय? मॅडम, तुमची मुलं तुम्हाला ठाऊक पाहिजे ना. बरं, ते दिसते कसे? 2 बोक्यांसारखे, एक कुत्र्यासारखा आणि एक पोपटासारखा. मॅडम, तुमचं एकही मुलं माणसासारखं नाही दिसत का हो? ओ, अरे बावळटा, ते माझे पेट्स आहेत. थांबा मॅडम, थांबा थांबा. हा? मॅडम, तुमची
आमची मुलं सापडली आहेत कुठे? गोव्यामध्ये. काय? आणि निरोप मिळाला आहे की ते हॉटेल परंपरामध्ये आहे आणि सेफ आहे. तुम्हाला इन्फॉर्म करायला सांगितलं आहे. आता तुम्ही मला कन्याकुमारीत हे सांगताय की माझी मुलं गोव्यात आहेत आणि ती सेफ आहेत? हो मॅडम. मला गोव्याला जायचंय. ठीक आहे मॅडम, उद्या सकाळची फ्लाईट आहे. चला मी तुमचं तिकीट कन्फर्म करते. मॅडम कुठे आहेत? अरे आले नाहीत अजून. नाही, तुम्ही म्हणालात की संध्याकाळपर्यंत येतील. आता रात्र झालीये. पहा सर, 8 वाजले. आम्ही म्हणलं होतं सांच्याला येत्याल. हे नव्हतं म्हणलं की आज सांच्याला येत्याल. कळलं काय? हो, मला तुमच्यावर आधीपासूनच संशय होता. जोरदार. तुला पण इथे नोकरी मिळू शकते. तू पण प्रत्येक गोष्टीत सर म्हणतोस ना. तुम्ही फार विनोदी आहात सर. मला फार मजा आली. पण तुम्ही या हॉटेलमध्ये नाही राहू शकत सर. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. अरे असं कसं नाही राहू शकत? आम्ही पूर्ण पैसे दिलेत. तुम्ही स्वतः जाणार की मी उचलून बाहेर फेकू सर? गार्ड्स. लय भारी लय भारी लय भारी. अपमान बी किती माननं करत्यात इथं. थँक्यू सर. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता तोंड काळं करा सर. आम्ही नाही जाणार. पळा रे. हं? पकडा त्यांना. त्या साईडला. येस. तुझ्या बोक्याने माझा मेकअप खराब करून टाकला. सोडणार नाही मी तुला. इथे बोक्या उड्या मारतात. कसं हॉटेल आहे हे? चांगलं हॉटेल आहे. काळजी नसावी मॅडम. आमचेही काही नियम आहेत, अटी आहेत, परंपरा आहे. आता यांना पकडून बाहेर फेकतो. आता कुठे पळून जाशील? हनी पळ. अरे अरे मदत करा. माझा चिकू लिफ्ट मध्ये अडकलाय. मदत करा. अरे कोणीतरी मदत करा. दरवाजा बंद करून काय होणार आहे यार? हॉटेलच्या स्टाफ कडे डुप्लिकेट चाव्या असतात. मग आता काय करायचं? दरवाजा उघडा, बाहेर या. आता आपण काय करायचं? माझ्याकडे एक आयडिया आहे. चला माझ्यासोबत. आणि तुझी ती DVD लाव. कुठे आहात तुम्ही सगळे? मॅडम हे आमच्यावर हल्ला करतायत.
मॅडम तुम्ही आलात. आतापर्यंत तुम्ही जे करत होता ते मी गपचूप सहन करत होते. सॉरी मॅडम, पण मी अजून काहीच केलं नाही. पण जर माझ्या मुलांना काहीही झालं तर मी सहन नाही करणार. हा सॉरी, पण आमच्या परंपरेलाही काही व्हायला नको. त्यांनी हॉटेलचं खूप मोठं नुकसान केलंय. आतापर्यंत तुम्ही माझा दुर्गेचा अवतार नाही पाहिलाय. तुम्ही धमकी देता आहात, हे योग्य नाहीये. ही धमकी अजिबात नाहीये. तुम्हा सर्वांना मी बघून घेईन. प्लीज तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही आमच्या पाहुणे आहात आणि पाहुण्यांना खुश ठेवणं आमची परंपरा आहे. माझ्या मुलांवर हल्ला केलाय तुम्ही. तुम्हाला मी गोळ्या घालेन. हा गोळी? पण मी तर अजून काहीच केलं नाहीये. निवांत झोपा. आता ह्यांच्यातलं कोणी बी परत येणार नाही, कळलं काय? हो, आणि सकाळपर्यंत मॅडम येतीलच.